तर मित्रांनो हा इथे लिहिलेला आहे आपला गुहागर म्हणून. तुम्हाला धावतायत दोघं बॉल घेऊन पाटणी आणि तो पळताय पुढे. ही मजा जी आहे ती प्रत्येक दिवसाची जगून घ्यायची. त्यानंतर काय भेटेल ना भेटेल सांगता येत नाही. म्हणून नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो आहे कॉलेजला आणि कॉलेजला हॉल तिकीट घ्यायचं होतं म्हणून आलो होतो. सोबत मित्र पण आहेत, तिघंजण आहेत तिथं. आणि आता आम्ही निघालो आहे वाघरात. विषय असा आहे की मित्राचा एखादा पास काढायचा आहे, एखादा पास काढायचा म्हणून आम्ही सगळे जातो आहे असंच मजा म्हणून. तर चला आता भेटूया पुढे, तुम्हाला दाखवतो. एस टीमधून डायरेक्ट वाघरात जाऊ, नंतर बीचवरून पास काढणार आहे, मग रिटर्न घरी. तर चला निघूया. मित्रांनो वाघा डेपोमध्ये आलो आहे आणि आता जातोय. मित्राचा पास काढला, त्यानंतर समुद्रावर जाणार. तर चला बघूया आता. मित्राचा पास काढून होत आहे तिथपर्यंत आपण नंतर मग ग्वागरच्या समुद्रावर जाऊ. तर चला जाऊया. तर मित्रांनो इथे आहे वैडेश्वर मंदिर, ग्वागरमधलं एक मंदिर आहे. त्याच्या पुढे मग समुद्र किनारा. आता जातोय. मध्ये एस टी आली. चला तर तर रस्त्यावर चालतोय, ह्याच्या पुढे समुद्र. तर चला जाऊया. तर मित्रांनो ग्वागरच्या समुद्राच्या रस्त्यावरच आहे इथे मध्ये, आणि त्या रस्त्यावर चालतोय. डेपोमध्ये काम होतं ते आटपलं, पास वगैरे काढला. मी पण पासची चौकशी केली. आता जायचं आहे घरी 20 तारखेनंतर. त्यानंतर मग तिकडूनच अपडाऊन चालू होईल. त्यानंतर मग काय पास वगैरे काढल्यानंतर मग दररोज एस टीचा प्रवास. तर चला आता आम्ही वाघरला जातोय, म्हणजे समुद्राजवळ आलो आहे. आता रस्त्यातच आहे, हा बघा मला दाखवतो. हे मित्र आहेत सोबत. हा एक आहे आणि हा एक येते पाटणी धावत. कुठल्या तरी पोरीला भेटायला गेला होता, तो आला आताच. चला पुढे पण दाखवतो तुम्हाला. पुढे ह्याच्या पुढे थोड्या अंतरावर समुद्र आहे, एकदम मस्त. तर ग्वागरचा समुद्र खूप फेमस आहे. तर तुम्हाला कधी जमलं तर तुम्ही या भेट द्यायला. तर चला मित्रांनो वाळू सुरू झाले इथून, इथे समुद्र आहे. सुरू वगैरे भरपूर आहेत इथे. असं तुम्हाला एखादी वेळ भेटला तर या भेट द्यायला आमच्या इकडे ग्वागर समुद्राला. एकदम मस्त असं वातावरण आहे. चला आपण पुढे बीचवर पण जाऊया. हा
मित्रांनो हा इथून रोड आहे चालत जाण्यासाठी. समोर तोंड आहे एकदम, म्हणजे पोलीस चौकी वगैरे आहे तिथे. आणि तिथून मग पुढे आलात की मग समुद्र लागतो. तर हा इकडून रोड आहे तो डायरेक्ट डेपोच्या इथून येतो. आणि हा तो जो रोड आहे तिकडून तो एक हायस्कूल आहे त्याच्या समोरून येतो. तर इथे पण एकदम हे बघा सुरूचा वन वगैरे आहे, ते पण भरपूर जण आहेत. चला पुढे पण दाखवतो तुम्हाला एकदम मस्त मस्त व्ह्यूज. चला इथं एंट्रन्स आहे गुहागर समुद्राची. आणि इथे एक बोर्ड लिहिलं आहे आपला गुहागर म्हणून. तर हे पण एकदम मस्त आहे. इथं भोवरा बघून थांबलेत. तर मस्तपैकी एकदम शांतता, वारा वगैरे मस्त आहे बघा. हा पूर्ण समुद्र एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावर लांब पसरलेला आहे. गुहागरमधील मोठा समुद्र आहे. तर चला आता पुढे पण जाऊया आपण. तर मित्रांनो हा इथे लिहिलं आहे आपला गुहागर म्हणून. आणि इथून पुढे समुद्र आहे एकदम मस्तपैकी. तर चला थोडा थंबनेलसाठी फोटोशूट करतो आणि मग पुढे निघूया. मित्रांनो समुद्रावर आणि ह्यांना इथं मधीच अचानक एक कोणता तरी बोहरा होता तो पडलेला भेटला आहे. आणि कोणची तरी नाडी काढली नाही, चोरली नाही आणि त्याच्यानं बोहरा फिरवत आहेत. टाइमपास काय कामाधंदे नाही म्हणून. हा बघा तो बघा आता बसला होता, कोणच्या तरी बसला होता आता. हा इकडे गुल पाडतोय एकटाच. आणि हा इथे एक धड पडतोय बोहऱ्यावर. मोबाईल बघ, मोबाईल पडेल. काय कामाधंदे नाही, एक गुल पाडतो इथे. आला एक अर्धा किलो. आणि हा इथे गोबा ह्याचा पास होता खास आणि माझा पण थोडा काम होतं म्हणून आलो होतो. आणि हा इथं भोवरा फिरवतोय. फिरव लवकर, व्हिडिओ मोठी होते. काय कामाचं ना मित्रांनो, सॉरी आमच्याकडे जरा फेल आहे भोवरा फिरवणारा म्हणून जाऊ दे. मित्रांनो वाळू बघा एकदम मस्त गरम गरम आहे. आणि समुद्रावर उतरलोय एकदम. समुद्र बघा खूप लांबपर्यंत पसरला आहे. माझ्या मोबाईलची क्वालिटी तेवढी नाही आहे तरी पण दाखवतो तुम्हाला. पण घेऊ एक दिवस चांगल्या क्वालिटीवाला फोन किंवा कॅमेरा. तिथपर्यंत ह्याच्यावरच एन्जॉयमेंट. एकदम मस्त शांतता. ऊन खूप आहे. हा बघा त्यांना कुठून तरी हा याचा फोन म्हणजे ते जाळे वगैरे असं त्यांचा हे भेटलाय आणि त्यांच्यासोबत खेळतायत. टाइमपास काय काम नाही आपले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जर हे करायचं असेल जेट स्की वगैरे पाण्यामध्ये आणि बनाना राईड वगैरे आहे इथे. येऊन तुम्ही भेट देऊ शकता एकदा. तुम्हाला खूप मजा येईल इथे. आता एवढं काय म्हणजे दुपारी कोण नसतं पण संध्याकाळी एकदम गर्दी असते. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की संध्याकाळीच या. जर तुम्हाला मजा घ्यायची असेल सनसेट वगैरे तर एकदम भारीच, एकदम मस्तपैकी. तर आता इथे थोडा वेळ थांबणार आणि नंतर मग परत रिटर्न घरी, कारण कामावर जायचं आहे. लेट झालं तर परत शेट ओरडेल. तर चला आता जाताना पण थोडा वेळ करतो. चला. तर मित्रांनो आता आम्ही झाला एक अर्धा तास झाला इथेच आहोत समुद्रावर. गरम पण होतं आहे. आता लवकर जायचं जरा कामावर, नाही तर शर्ट ओरडेल मजबूत. आणि पोरं इथं टाईमपास करतायत आणि सगळ्यांची नाहीतरी फाटलेच तरी पण आपले आनंदात आहेत, कारण उद्यापासून पेपर होत आहेत सुरू. तर पहिला इयर आहे आणि लास्ट सेमिस्टर आहे आज. तर असा विषय झाला की सबमिशन वगैरे केलेत कंप्लीट कसे तरी. आणि आता उद्यापासून पेपर चालू होत आहेत. तर व्लॉग मित्रांनो काही जास्त टाकायला भेटणार नाही आणि जे भेटतील ते दाखवूच तुम्हाला. आणि त्याच्यानंतर 20 तारखेनंतर मी जाणार परत घरी. घरी गेल्यानंतर मग तिकडून आपला अपडाऊन सुरू होईल. ते पण त्यानंतर तुम्हाला खूप व्लॉग बघायला भेटतील आपल्याला. त्यानंतर थोडा कॉन्टेंट जास्त भेटेल, कारण इकडे आहे म्हणून काय जास्त भेटत नाही. काम आणि रेग्युलर तेच चालू आहे. तर चला बघूया आता तिकडे गेल्यावर आपण भरपूर काय आहे तिकडे घरी गेल्यावर. तर चला आता मी जातो. इथं डायरेक्ट घरी जायचं आहे. हे खेळतं तिथे. घरी जाणार मग तिकडून मग डायरेक्ट कामावर. तर चला आता धुवायला धावतायत दोघंजण बॉल घेऊन पाटणी आणि तो पळतोय पुढे. आता फोन घेऊन हे दोघंजण पाटणी धावतायत त्याच्या बॉल घेऊन त्याला मारायला. तो बघा तो. पण मित्रांसोबत काय पण म्हणा मित्रांनो,
मित्रासोबत असली की मजा वेगळी असते. बॉल आणि त्याच्या बाटली धावतोय, तो पण जीव तोडून धावतोय. बसला तर मजबूत लागतोय तो बॉल, म्हणून धावतोय. तर ज्यावेळी गेले पुढे, कारण खरोखर मित्रांनो मित्रासोबत असली टेन्शन वगैरे कसलंच नसतं. ही मजा एक वेगळीच असते ती आत्तापर्यंतच. कारण त्याच्यानंतर कामाला वगैरे जायला लागलो की मग संपलं सगळं, ह्याच्यानंतर काय भेटणार पण नाही. तर आम्ही थोडी मजा करतो आणि मग घरी जायला निघतो. तर मित्रांनो पुढे राऊंडला चाललो आहे मित्रांसोबत. हा एकदम एरिया आहे पूर्ण आणि जातो आहे राऊंडला. पाठी 2 होमगार्ड भेटल्या होत्या, त्यांचा फोटो काढत होतो आणि तिथून मग पुढे निघालो आहे. थोडं आता पुढे चालेल, म्हणजे मित्र आम्ही थोडं जाऊ पुढं आणि त्यानंतर परत रिटर्न जाणार घरी. तर त्याच्यानंतर मग डायरेक्ट कामावर. तर चला आता थोडा हाही तुम्हाला दाखवतो. मित्र करतात टाईमपासमध्ये. तर चला आता पुढचाही तुम्हाला प्रवास दाखवतो आणि त्यानंतर मग डायरेक्ट घरी जाऊ. खायला जाऊ. तर मित्रांनो इथे एक अचानक बॉल भेटला, फुटलेला म्हणजे चांगलाच आहे म्हणा. हा बॉल आहे इथं. आता काही वरून चालत येतो तेव्हा भेटला. घरी जायचा विचारत होतो पण नाही, बॉल भेटला म्हणून अचानक परत उत्सुकता आली खेळण्याची. आता कॅच खेळतोय तो धावतोय बॉलाच्या पाठून आणि आम्ही इथेच आहोत. आता थोडा वेळ निघू, आता बघूया. अरे आता थोडा वेळ खेळतो आणि मग जाणार परत रिटर्न घरी. तर चला आता थोडा वेळ खेळतो आणि मग खायचा विचार आहे वाटते. मग थोडाफार खाऊ आणि नंतर मग घरी जाऊ. अरे थांबा तरी, अरे थांब रे 2 मिनिटं. तर मित्रांसोबत ती मजा असते ती वेगळीच. आज एकदम धडपडवून निघतंय कारण उद्यापासून जो टेन्शन येणार आहे डोक्यावर मजबूत, त्याच्यामुळे काय नंतर काय खेळायला वगैरे भेटणार नाही डायरेक्ट पेपर झाल्यानंतर. तर म्हणून आज खेळून घेतोय, पूर्ण मजा करून घेतोय. तर ही मजा जी आहे ती प्रत्येक दिवसाची जगून घ्यायची. त्यानंतर काय भेटेल न भेटेल सांगता येत नाही, म्हणून ही मजा एक वेगळीच असते. हा वेगळा एक आनंद आहे मित्रांसोबत खेळणे फिरणे. तर हे कॉलेज होईपर्यंत लास्ट, म्हणजे जेव्हा जिथपर्यंत तुम्ही कॉलेज कराल तिथपर्यंत ती लास्ट. त्याच्यानंतर मग काही ही मजा परत भेटत नाही, म्हणून ही मजा आत्ता करून घेतोय आम्ही. परत त्यानंतर अजून 2 वर्ष आहेत आमची. तर त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मग जी काय मजा वगैरे ती आपण आठवून. मित्रांनो त्यांनी बॉल फेकला तोंडावर वाजता असा. तर ही मजा त्यानंतर काय हे 2 वर्ष गेली की मग काय परत भेटणार नाही. मग हे जे काय व्हिडिओ फोटो आहेत ते बघून दिवस काढायचे आणि मग नंतर मग परत मग काय एकदा कामात घुसला माणूस की नंतर मग काय तेही शक्य होत नाही मित्रांसोबत जाणे फिरणे, तेच दिवस आठवणे. तर चला आता इथे आम्ही खेळून वगैरे जातो आणि नंतर मग खायला वगैरे बसू आणि त्यानंतर मग घरी. चला इथे खाऊ गल्ली आहे, म्हणजे समुद्राच्या इथे तुम्ही किती काय खायचे ते खाऊ शकता. आम्ही पण आता सरबत पिणार आणि मग घरी जाणार. तर मित्रांनो समुद्रावरून आलो आणि इथे लिंबू सरबत पियाला बसलोय. हा एक आहे, ते एक आहे आणि हा घेतोय. तर आता लिंबू सरबत पिणार, मग इथून परत रिटर्न घरी. तर चला जाऊया आता, पिऊया आणि मग घरी जाऊया. तर मित्रांनो लिंबू सरबत वगैरे पियालं आणि आता निघाले घराच्या दिशेने परत. तर आता आलो त्यामधून परत आपल्या ज्या रोडला जातो त्या रोडला आहे आणि आता निघालो घरी. आता ब्लॉग आपण इथेच सेंड करूया कारण ह्याच्या पुढे आता डायरेक्ट जाणार घरी घाई पटकन काम वगैरे करणार. माझं ते घरातलं आटपणं वगैरे मग परत कामावर जाणार. तर चला हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मी भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.